सो लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशन स्टार्ट केलेलं होतं. त्यातले काही क्वेश्चन्स आपण सॉल्व केले होते. सो आणखीन काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आपण आता. क्वेश्चन 1 आपला झाला बघा कंप्लीट. आणि आता काही क्वेश्चन 2 मधले काही क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन 2 आहे, त्यानंतर क्वेश्चन 3 आहे, क्वेश्चन 4 आहे, 5 आहे, 6 आहे. ठीक आहे. आणि वर्ड प्रॉब्लेम आपले मग चालू होतात ते. आणि मध्ये पुन्हा काही क्वेश्चन्स आहेत आपल्याला ग्रेटेस्ट व्हॅल्यू वगैरे काढण्यासाठी कॉम्बिनेशनच्या. ओके. त्यानंतर यांच्या व्हॅल्यू वगैरे. सो त्या टाईपचे काही क्वेश्चन्स आपण कंप्लीट करून घेऊ आणि मग कम्प्लिटली आपल्याला वर्ड प्रॉब्लेम काही सॉल्व करायचे त्याचे. ठीक आहे. सो सेम एक्झरसाइज 3.6 कंटिन्यू. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे आता. फाइंड एन असं दिलं आहे तुम्हाला. इफ पहिलं आहे क्वेश्चन त्यामध्ये 6p2 इज इक्वल टू एन आणि दिला आहे 6c2. ओके. सिंपल क्वेश्चन आहे. दोघांचे बेसिक फॉर्म्युले फक्त वापरा. 6p2 म्हणजे कसं लिहिणार तुम्ही याला 6 फॅक्टोरियल अपॉन p म्हणजे परमिटेशन आहे ना. हे परमिटेशनचा फॉर्म्युला का असतो n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल. सो इथं 6 मायनस 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू 6c2. हाऊ टू राईट 6 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल दॅट इज 2 फॅक्टोरियल आणि n मायनस r फॅक्टोरियल 6 मायनस 2 फॅक्टोरियल. सो काय काय कॅन्सल होईल इथं 6 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 मायनस 2 फॅक्टोरियल कॅन्सल. बरोबर. मग आता हा जो 2 फॅक्टोरियल इकडे डिनॉमिनेटरला इकडे जाऊन काय होईल तो वरती येईल. म्हणजे 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू n. म्हणजे nची व्हॅल्यू किती झाली रे 2 फॅक्टोरियल किती असतो 2. झालं पहिलं आन्सर. n इज इक्वल टू 2. सोपं आहे की नाही. ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारला आता. 2nc3 इज इक्वल टू सॉरी ॲज टू इथे ॲज टू nc2 इज इक्वल टू 52 ॲज टू 3 असं दिलं आहे त्यांनी. ओके. सो आपल्याला माहिती आहे बघा ॲज टू असल्यावर कसं लिहायचं आपण फॅक्टोरियल नोटेशनमध्ये असे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. बरोबर. सो 2n याला लिहिताना 2nc3 बरोबर. याला डिवाइडमध्ये लिहितो मी अगोदर. खालच्या पेजवरती घेतो याचं सोल्युशन. बघा कसं येईल हे 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r 3 फॅक्टोरियल बरोबर इंटू 2n मायनस 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय ॲज टू आहे ना. सो डिवायडेड बाय n फॅक्टोरियल अपॉन r 2 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती आहे 52 अपॉन 3. ओके. आता हे रेसिप्रोकल घेऊन वरती घ्या. ठीक आहे ना. सो मग 2n फॅक्टोरियल तुम्ही लिहू शकता 2n मायनस 1 2n मायनस 2 2n मायनस 3 बरोबर. सो इथे लिहितो मी 2n मायनस 1 2n मायनस 2 आणि 2n मायनस 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला कोण आहे बघा हा 3 फॅक्टोरियल. त्याला असं लिहा 3 इंटू 2 फॅक्टोरियल कारण इथं 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं. ठीक आहे. इंटू किती 2n मायनस 3 फॅक्टोरियल. ओके. मी डिवाइडलाच ठेवतो अपॉन n फॅक्टोरियल. हाऊ टू राईट n इंटू बोला n मायनस 1 n मायनस 2 फॅक्टोरियल बरोबर. सो डिवायडेड बाय इथं 2 फॅक्टोरियल आणि त्याचा n मायनस 2 फॅक्टोरियल ॲज इट इज इक्वल टू किती 52 अपॉन 3. आता कॅन्सल काय काय होईल इथं 2n मायनस 3 फॅक्टोरियल 2n मायनस 3 फॅक्टोरियल कॅन्सल बरोबर. इथलचा 2 फॅक्टोरियल कॅन्सल. हा n मायनस 2 फॅक्टोरियल काय आला कॅन्सल झाला. करेक्ट. आता एक थोडंसं ऑब्झर्व करा इथं 2n आहे आणि इथं फक्त n आहे. सो हा n आणि हा n सुद्धा कॅन्सल होईल. दिसतोय वरचा. ओके. आता राहिलं काय बघा इथं वरती इथं 2 राहिला बरोबर. त्यानंतर पुढचा ब्रॅकेट कोण आहे 2n मायनस 1 आहे आणि ह्या ब्रॅकेट 2मधून तुम्ही काय कॉमन काढू शकता बघा 2n मायनस 2 आहे ना तो. तिथून मी 2 कॉमन काढला म्हणजे ब्रॅकेटमध्ये कोण राहील n मायनस 1.
आता आतमध्ये कोणीच नाही. ठीक आहे. इथं बघा हा 3 आहे, दिसला डिनॉमिनेटरला. सो 3 इथं घेतला खाली. आता इथं कोण नाही आहे बघा. त्यानंतर खाली डिनॉमिनेटरमध्येच कोण राहिलं आहे, n-1 लिहू इथं. हे डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर आहे बरोबर का. म्हणजे खाली कोण राहिलं इथं n-1 आणि खालचं पूर्ण कॅन्सल झालं आहे. इज इक्वल टू 52/3. सो इथलचा 3 इथलचा 3 कॅन्सल बरोबर, कारण हा 3 तिकडे जो मल्टिप्लाय झाला असता. सो कॅन्सल होईल. आणि हा n-1 सुद्धा काय झाला, कॅन्सल झाला. आता हे 2 × 2 किती 4. 4 तिकडं पाठवा म्हणजे काय राहील, 2n-1 इज इक्वल टू 52/4 बरोबर. मग 2n-1 4ने डिवाइड करा, 4 जाऊन 4 ओके, 1 राहिला 12 13 झालं बघा हे बरोबर. मग 2n इज इक्वल टू -1 तिकडं +1 होईल, 13 + 1 किती 14 बरोबर. म्हणजे n किती झाला, n झाला 7. हे झालं आन्सर. सोपं होतं का नाही. ओके. आता तिसरा एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क देतो, तेवढं तुम्ही होमवर्क करा. थर्ड एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं आहे, n-3 इज इक्वल टू 84. ओके, तुम्ही याला करू शकता. करताल ना. येस. ओके. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा, फाइंड आर इफ काय दिलं आहे क्वेश्चन तुम्हाला, 14c 2r adds to 10c 2r - 4 is equal to 143 adds to 10. करता येईल का सॉल्व तुम्हाला इथं. जो आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला ना बघा, हा सेम असाच आहे. इथं n फाइंड आउट करायचा होता, इथं आता r फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. बरं चला करतो मी. कसं देणार बघा तुम्ही याला. आता हा 14cr म्हणजे 14 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, इथं r ची व्हॅल्यू किती आता 2r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 14 - 2r फॅक्टोरियल. करेक्ट आहे का. अपॉन ॲज टू आहे ना, सो अपॉन इथं 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, इथं r कोण आहे 2r - 4 फॅक्टोरियल ओके, इंटू 10 मायनस हा 2r - 4. सो याला समजा मी स्क्वेअर ब्रॅकेट जर टाकला तर याला तुम्हाला राऊंड ब्रॅकेट टाकता येईल. 2r - 4 ब्रॅकेट कंप्लीट फॅक्टोरियल, हा होल डिव्हिजन इथं आहे तुमच्या, आहे की नाही, इज इक्वल टू किती 143/10 बरोबर. ओके. आता हे बघा, हा 14 फॅक्टोरियल तुम्ही कसं लिहू शकता, 14 × 13 × 12 × 11 × 10 फॅक्टोरियल, कारण इथं खाली 10 फॅक्टोरियल आहे, अपॉन 2r फॅक्टोरियल. हाऊ टू राईट 2r - 1 2r - 2 2r - 3 and 2r - 4 बरोबर. फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवायडेड बाय, वरती इथं 10 फॅक्टोरियल ॲज इट इज अपॉन, हां सॉरी इथं एक ही टर्म राहिलेली याची कोणती 14 - 2r फॅक्टोरियल. याला मी आता असंच ठेवतो 14 - 2r फॅक्टोरियल. ठीक आहे. कारण इज इक्वल टू इकडे किती आहे, इथं लिहिता यायचं नाही का आता, हां 143/10 आहे बरं का इकडं राईट साईडला, जागा थोडी कमी राहिली तिथं. इथं 2r - 4 ॲज इट इज 2r - 4 फॅक्टोरियल. आता इथं ब्रॅकेटमध्ये किती होईल बघा, हा 10 - 2r होईल बरोबर. हे मायनस मायनस प्लस म्हणजे 10 + 4 किती 14 मायनस हा किती 2r फॅक्टोरियल बरोबर. बघा मग आता हा 14 - 2r फॅक्टोरियल आणि हा 14 - 2r फॅक्टोरियल कॅन्सल झालं.
हा 2r मायनस 4 फॅक्टोरियल, हा 2r मायनस 4 फॅक्टोरियल कॅन्सल, हा 10 फॅक्टोरियल आणि हा 10 फॅक्टोरियल कॅन्सल. म्हणजे डिनॉमिनेटरची पूर्ण टर्म कॅन्सल झाली बघा. सो राहिलं कोण? सो रिमेनिंग टर्म्स आर इथं 14, 13, 12, 11 है ना. 14, 13, 12, 11 अपॉन इथं 2r मायनस 1, 2r मायनस 2, 2r मायनस 3 आणि या बाजूला कोण राहिलेलं आहे 143 अपॉन 10. ते ॲज इट इज आहेत. ठीक आहे. मी काय करतो आता रेसिप्रोकल करा म्हणजे हे तुमचे टर्म्स वरती जातील. म्हणजेच काय 2r मायनस 1, 2r मायनस 2, 2r मायनस 3 डिवायडेड बाय ह्या टर्म्स खाली घेतल्या मी 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 करेक्ट इज इक्वल टू काय होईल 10 अपॉन 143. आता ह्या टर्म्स इकडे घ्या आणि थोडं सिम्प्लिफिकेशन करा. इकडं 4 टर्म आहेत तुमच्या कॉन्झिक्युटिव्ह बरोबर ना. कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहेत 4 कोणकोणत्या 2r मायनस 1, 2r मायनस 2, 2r मायनस 3 इकडं 10 अपॉन 143 आणि हे इकडं मल्टिप्लाय होईल 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 बरोबर. ओके. आता 143 इथं 143 13 13च्या टेबलमध्ये ना 13 इंटू 11 हे बघा कसं कॅन्सल होईल. हा 13 11चा 143 आणि इथलचा 11 इथलचा 11 काय झाला कॅन्सल झाला. ठीक आहे. म्हणजेच तुमच्याकडे राहिलो कोण 2r मायनस 1, 2r मायनस 2, 2r मायनस 3 इज इक्वल टू इथं 10 बरोबर, इथं 14 आणि इथं किती राहिला 14 13 कॅन्सल झाला 11 कॅन्सल झाला 12 हे राहिलं. पण आता मला काय करायचं आहे यांचे फॅक्टर्स पाडा किंवा काहीतरी करा बट मला 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर याच्यापासून तयार झाले पाहिजे 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. ठीक आहे. सो 14 तुम्ही बघा 10 तुम्ही कसं लिहू शकता 5 इंटू 2 बरोबर. 14 कसं लिहू शकतो आपण 7 इंटू 2 आणि 12 कसं लिहू शकतो आपण 6 इंटू 2. ओके. आता 2r हा लार्जर नंबर आहे. आता इथं नंबर्स आपल्याला कोणते कोणते भेटले हे बघा हा 2 आणि हा 2 बरोबर. 2 इंटू 2 इंटू 2 किती झाला 8. सो याच्यामध्ये 8 सगळ्यात लार्जर नंबर भेटला. नंतर आला 7, नंतर आला 6, नंतर आला 5 म्हणजेच 2r मायनस 1, 2r मायनस 2, 2r मायनस 3 हे झालं 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5. ओके. सो नाव कम्पेरिंग बोथ साइड बोथ साइड्स. सो 2r ची व्हॅल्यू किती झाली तुमची 8. सो r किती आला r आला 4. हे झालं तुमचा आन्सर. समजलं क्वेश्चन. स्टेप समजायला पाहिजे तुम्हाला आहे की नाही. सो डिव्हिजनमध्ये होतं डिव्हिजनमध्ये घेतलं 14 मायनस 2r 14 मायनस 2r डायरेक्टली कॅन्सल झाला. सो राहिलं अरेंजमेंट आपण केली. असे क्वेश्चन आपण फॅक्टोरियल नोटेशनमध्ये सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 फाइंड n अँड r असं दिलं आहे तुम्हाला. फाइंड n अँड r इफ फर्स्ट आहे NPR इज इक्वल टू 720 अँड NCN मायनस R इज इक्वल टू 120. ठीक आहे. तुम्हाला ही फाइंड आउट करायचं आहे. सो काय करा NPR 720 आहे आणि NCN मायनस R तुम्हाला 120 दिला आहे. सो जनरली काय करायचं डायरेक्टली दोघांचा रेशो घेऊन टाका. म्हणजे काय करू आपण कॉम्बिनेशनला परमिटेशन डिवाइड करू किंवा परमिटेशनला कॉम्बिनेशन डिवाइड करू. समजा हे तुमचं इक्वेशन 1 आहे आणि हे तुमचं इक्वेशन काय समजा 2 आहे. ओके. सो वी कॅन राईट हिअर डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. सो इक्वेशन 2ला जर 1ने डिवाइड केलं तर काय होईल हे बघा NCN मायनस R डिवायडेड बाय NPR इज इक्वल टू 120 अपॉन किती 720. ठीक आहे ना. ओके.
2ला मी 1ने डिवाइड केलं, 1ला 2ने करा, काय अडचण नाही, कसंही केलं तरी आन्सर तुमचं येणारच आहे. सो एन सी एन मायनस आर तुम्ही कसं लिहिणार आता, एन फॅक्टोरियल अपॉन आर कोण आहे, एन मायनस आर फॅक्टोरियल, बरोबर, इन ब्रॅकेट एन मायनस आर ब्रॅकेट कंप्लीट फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवाइडेड बाय एन पी आर एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू किती रे, 120 अपॉन 720. सो हे बघा, एन फॅक्टोरियल एन मायनस आर फॅक्टोरियल कॅन्सल. सो राहिलं कोण, वरती राहिला 1 डिवायडेड बाय, इथं ब्रॅकेट ओपन केल्यावरती एन कॅन्सल होईल, म्हणजे कोण राहिलं फक्त इथं आर आणि फॅक्टोरियल राहिला. सो आर फॅक्टोरियल, इथं काय होईल, हा 0 कॅन्सल झाला, बरोबर, 12 अपॉन 72, म्हणजेच आर फॅक्टोरियल इज इक्वल टू 12 अपॉन 72 म्हणजे 1 अपॉन 6. मग रेसिप्रोकल केल्यावर किती झाला, 6 झाला. 6 हा कोणत्या नंबरचा फॅक्टोरियल आहे, 3चा फॅक्टोरियल आहे, बरोबर. मग दोन्ही साईडचे फॅक्टोरियल कॅन्सल. आरची व्हॅल्यू किती आली, आरची व्हॅल्यू 3 आली. ठीक आहे. आता हे तुम्हाला आर भेटला आहे, आता एन काढायचा आहे. एन काढण्यासाठी मी एन पी आरचा फॉर्म्युला वापरा, ओके ना. आता आर जर तुम्हाला भेटलं ना, सो तुम्ही कोणताही एखादा फॉर्म्युला वापरून तुम्ही हे फाइंड आउट करू शकता आता की एन किती येईल. ओके, सो इथं लिहितो मी, वी हॅव एन पी आर, याची व्हॅल्यू तुमची 720 आहे, म्हणजे एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू 720 आहे, बरोबर. मग हा एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर म्हणजेच किती, एन मायनस आरची व्हॅल्यू 3 आहे, फॅक्टोरियल इज इक्वल टू किती, 720. त्याला कसं लिहिणार तुम्ही, एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती, 720. सो एन मायनस 3 फॅक्टोरियल काय झाला, कॅन्सल झाला. सो राहिलं कोण, एन इंटू एन मायनस 1 एन मायनस 2 इज इक्वल टू 720ला मला असे 3 नंबर सांगा कॉन्झिक्युटिव्ह, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन 720 आहे. ऑलरेडी आपण फॅक्टोरियल नोटेशनमध्ये बघितलेलं बघा, 720ला समजा ब्रेक केलं मी, 720ला फक्त 72 कन्सिडर करा, 0 काढून टाका, तो 10ने मल्टिप्लाय झालेला आहे. ओके, कोणत्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन 72 येतं रे कॉन्झिक्युटिव्ह, 9 येस 9 आणि 8 किंवा 8 आणि 9, आणि एक नंबर 10 आहे, 720 आला ना. सो 3 नंबर काय झाले तुमचे, 10 9 आणि 8. मग कम्पेरिंग बोथ साइड्स, येणारा तुमचा 10. ओके, सो दोन्ही व्हॅल्यूज काढल्या आपण, एन आणि आर, जे आपल्याला काढायचं होतं. ओके ना. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड नंबर याच्यामध्येच एन सी आर मायनस 1 ॲज टू एन सी आर ॲज टू एन सी आर प्लस 1 इज इक्वल टू 20 ॲज टू 35 ॲज टू 42. 20 ॲज टू 35 ॲज टू 42 हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. परत एन आणि आर. आता 3 टर्म आहेत, तिघांना आपण ॲट अ टाइम घेऊन सॉल्व नाही करू शकत, बरोबर. सो काय करा, अगोदर हे ज्या 3 टर्म आहेत ना, म्हणजे समजा ही फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड. ओके, मग ही रिस्पेक्टिव्ह याला फर्स्ट, ही रिस्पेक्टिव्ह याला सेकंड आणि ही रिस्पेक्टिव्ह याला थर्ड असेल. सो अगोदर मी फर्स्ट आणि 2 घेतो, फर्स्ट आणि 2चं डिव्हिजन घेतो आणि मग सेकंड आणि थर्डचं डिव्हिजन घेतो, बरोबर. आणि मग काय करायचं, तुम्हाला इथून इक्वेशन भेटतील आणि आपण त्या वेने मग सॉल्व करू. अगोदर फक्त फर्स्ट आणि सेकंडचं घेतलं. ओके, सो वी कॅन राईट हिअर नाव. सो वी टेक फर्स्ट टू टर्म्स, ठीक आहे ना. डिव्हिजनमध्ये आहे, म्हणजे ते झालं एन सी आर मायनस 1 अपॉन एन सी आर इज इक्वल टू 20 अपॉन काय होईल, तो 35 होईल, बरोबर. ओके, आता वापरा फॉर्म्युले आपले. हां,
एन सी आर मायनस वन म्हणजे काय असतं हे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर. आरची व्हॅल्यू किती इथं आर मायनस वन फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल बरोबर. होल इक्वेशन डिवायडेड बाय एन सी आर एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू 20 अपॉन 35. किती डिवाइड होईल याला 5 ने. 5 4 जा 20 5 7 जा 35. ठीक आहे. काय काय कॅन्सल होईल रे एन फॅक्टोरियल पहिल्या स्टेप तर कॅन्सल झाला आहे. ओके. आता रिमेनिंग काय राहिलं वरती राहिला 1 अपॉन इथं आर मायनस वन फॅक्टोरियल मी ॲज इट इज ठेवतो कारण इथं खाली आर फॅक्टोरियल आहे. तुम्हाला तो आर फॅक्टोरियल आर इंटू आर मायनस वन लिहिता येईल. आणि इथं काय होईल रे बघा हा एन ओके मायनस आर आणि मायनस मायनस हे प्लस वन होईल म्हणजे काय होईल इथं एन मायनस आर प्लस वन फॅक्टोरियल येतो मायनस मायनस प्लस ना डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल आय एम रायटिंग आर इंटू आर मायनस वन फॅक्टोरियल आणि तो एन मायनस आर असंच ठेवा. ठीक आहे. एन मायनस आर सॉरी तो 1 अपॉनमध्ये आहे मी डायरेक्ट लिहिले डिवायडेड बाय हा कट झालेला आहे इथं 1 आहे परत अपॉनमध्ये येते आर फॅक्टोरियल वी कॅन राईट ॲज अ आर इंटू आर मायनस वन फॅक्टोरियल आणि इथं एन मायनस आर फॅक्टोरियल ॲज इट इज इक्वल टू किती 4/7. सो काय कॅन्सल होईल आर मायनस वन फॅक्टोरियल कॅन्सल. ठीक आहे. आता तुम्ही रेसिप्रोकल घेऊ शकता बघा इथं आर इंटू एन मायनस आर ओके डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर डायरेक्ट वरती जातील म्हणजे आर इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर प्लस वन कसं लिहू शकता तुम्ही एन मायनस आर प्लस वन एन मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 4/7 बरोबर का. मग हा एन मायनस आर फॅक्टोरियल काय आला कॅन्सल झाला. ओके. सो राहिलो कोण आर अपॉन एन मायनस आर प्लस वन इज इक्वल टू 4/7. सो इथून आपल्याला आता एक इक्वेशन भेटेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे हा 7 इंटू आर इज इक्वल टू 4ने याला मल्टिप्लाय केलं होईल 4n मायनस 4r प्लस 4 इंटू 1 किती 4. ओके. आर आणि एनच्या टर्म लेफ्ट साईडला घ्या हा 7r आहे बरोबर मायनस आर एका काय होईल परत प्लस 4r 4n एका काय होईल मायनस 4n आणि प्लस 4 इकडंच राहू द्या म्हणजे पहिलं इक्वेशन तुमचं काय आलं 7r प्लस 4r किती 11r बरोबर. हा मायनस 4n इकडं आल्यामुळं इज इक्वल टू काय 4. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन 4 मार्काचं एक्झाम्पल आहे बघा हे. आताशी तुम्ही पहिलं इक्वेशन काढलं. आता सेकंड इक्वेशन काढायचं आपल्याला. सेकंड इक्वेशनसाठी मी सेकंड आणि थर्ड टर्म घेतो. ओके. सेकंड राईट हिअर नाव वी टेक सेकंड अँड थर्ड टर्म. ओके. सेकंड टर्म काय होती एन सी आर होती फक्त आहे ना आणि थर्ड टर्म काय होती एन सी आर प्लस वन. यस एन सी आर प्लस वन एन सी आर प्लस वन इज इक्वल टू 35 as to 42. 35 as to 42. ओके. करा सिम्प्लिफाय. सो वरती एन सी आर आहे म्हणजे काय होईल वरती डायरेक्टली एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल ब्रॅकेट एन मायनस आर फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल अपॉन आर प्लस वन फॅक्टोरियल इंटू एन मायनस हा आर प्लस वन फॅक्टोरियल बरोबर इज इक्वल टू 35/40 किती डिवाइड होईल 7 ने 7 5 जा 35/6. ओके. काय कॅन्सल होईल याच्यामध्ये एन फॅक्टोरियल तर पहिला कॅन्सल झाला. ओके. यस. ओके. आता ही जी टर्म दिसतील तुम्हाला ही परत बघा तेच वापरतो मी हा डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर डायरेक्ट वरती घ्या रेसिप्रोकल करून आणि मग वरती तो आर प्लस वन फॅक्टोरियल होईल. वरती आल्यावर काय होईल समजा तो आर प्लस वन फॅक्टोरियल आणि हे काय होईल एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल आणि खाली कोण इथं आर फॅक्टोरियल आणि एन मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 5/6. आर प्लस वनला तुम्ही कसं लिहू शकता आर प्लस वन
इंटू आर फॅक्टोरियल, बरोबर. एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियलला ॲज इट इज ठेवलं, डिवायडेड बाय इथं आर फॅक्टोरियल ॲज इट इज, आणि एन मायनस आरला कसं लिहा, एन मायनस आर, पुढची टर्म काय मग एन मायनस आर मायनस वन फॅक्टोरियल इज इक्वल टू 5/6. काय कॅन्सल होईल, एन मायनस आर मायनस वन, एन मायनस आर मायनस वन, इथं आर आर कॅन्सल, बरोबर. सो काय टर्म्स राहिल्या आपल्याकडं, वरती राहिला आर प्लस वन, खाली एन मायनस आर इज इक्वल टू 5/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल, याला 6ने मल्टिप्लाय होईल, 6ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं ते 6r + 6, इकडं 5n मायनस 5r, घ्या एन आणि आर इकडं आणि 6 तिकडं पाठवा, बरोबर. म्हणजे 6r + 5r मायनस 5n इज इक्वल टू किती, -6. म्हणजे मला सेकंड इक्वेशन काय भेटेल, 6r + 5r 11r मायनस 5n is equal to -6. This is the second equation. ओके, पहिलं इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये 11r आलाय, बरोबर. सो डायरेक्ट काय करा, सबस्ट्रॅक्शन करा, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, 11r मायनस 4n, 11r मायनस 4n इज इक्वल टू किती, इथं 4 आहे, ठीक आहे, मायनस 11r मायनस 5n इज इक्वल टू -6. काय होत असं तुम्हाला माहिती आहे बघा, प्लसचा मायनस होईल, हा मायनसचा प्लस होईल, हा प्लस होईल, बरोबर. सो हा 11r कॅन्सल झाला, मायनस प्लस 5n मधून 4n गेला, किती n, आणि 4 + 6 किती रे, 4 + 6 इज 10. सो एक व्हॅल्यू आली, n इज इक्वल टू 10. ओके, मग पुट n इज इक्वल टू 10 इन इक्वेशन, कशामध्ये टाका, समजा मी इथं 2 दिसतंय मला, 2 मध्ये पुट करतो. सो 11r मायनस 5 इंटू 10, यांची व्हॅल्यू इज इक्वल टू -6. म्हणजे काय झालं, हे 11r इज इक्वल टू -5 इंटू 10 50, तिकडे जाऊन +50 होईल, आणि हा -6, 50 मधून 6 गेले 44, म्हणजे r किती रे, 44/11. सो r झाला तुमचा 11 4 जा 44. ओके, सो यांची व्हॅल्यू तुमची 10 आली, आणि r ची व्हॅल्यू किती आली, 4. लेंदी होता की नाही क्वेश्चन, मला आपण आन्सर काढलं, समजलाय. ओके, सो 2 इक्वेशन घेऊन सॉल्व करायचं होतं, त्यामुळे थोडासा लेंदी झाला क्वेश्चन तो, बट कॅल्क्युलेशन ॲक्युरेट आले आपले, n ची व्हॅल्यू 10 आणि r ची व्हॅल्यू 4. ओके, नेक्स्ट नंबर 5. नंबर 5 है क्वेश्चन, इफ NPR is equal to 181 4400 and NCR is equal to 45. तुम्हाला फाइंड करायचं आहे n + 4 C R + 3, ठीक आहे, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, n + 4 C R + 3. सो तुम्हाला काय करायचं बघा, परत आपण एक क्वेश्चन असा सॉल्व केलेला आहे वरती, याला तुम्ही इक्वेशन 1 कन्सिडर करा, याला तुम्ही इक्वेशन काय कन्सिडर करा, 2 कन्सिडर करा. मी आता इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाइड करतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला अगोदर n आणि r काढावं लागेल, आणि n आणि r काढल्यावरतीच तुम्हाला ही व्हॅल्यू काढता येईल, बरोबर का. सो कॅन राईट हियर, डिवाइड इक्वेशन 1/2, म्हणजेच NPR डिवाइडेड बाय NCR इज इक्वल टू 1814400 डिवाइडेड बाय 45. NPR काय असतो, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल होल इक्वेशन डिवाइडेड बाय NCR काय असतो, n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल, इथं n मायनस r फॅक्टोरियल इज इक्वल टू 1814400 अपॉन 45. ठीक आहे, काय काय कॅन्सल होईल बघा,
एन फॅक्टोरियल कॅन्सल, एन मायनस आर फॅक्टोरियल, एन मायनस आर फॅक्टोरियल कॅन्सल. राहिलं फक्त आर फॅक्टोरियल. आणि तिची आर फॅक्टोरियल पण राहिलं पुढं बघा, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, त्याला वरती घ्या. म्हणजे आर फॅक्टोरियल इज इक्वल टू वरती आला ना तो. आता इथं आहे ना 1814400, याला तुम्ही डिवाइड करा. ठीक आहे. कितीने करताय? 9ने करता का आधी? सो 9ने जर केलं तर 9 40,320. आलं का आन्सर तुमचं? हो 20,1600/5. $40320 बरोबर आहे का साक्षी? येस सर. ओके. मग ही व्हॅल्यू कोणाची फॅक्टोरियल रे? 40,320. 7 फॅक्टोरियल मला वाटतं आहे ना 5040 आहे. 8 फॅक्टोरियल चेक करा बरं. 8 फॅक्टोरियल व्हॅल्यू काय येते? 8 फॅक्टोरियलची व्हॅल्यू तुमच्या पाठ नाहीत का व्हॅल्यू रे? येस सर. 8 फॅक्टोरियल. 8 फॅक्टोरियल ना. 8 फॅक्टोरियल इज 40320. म्हणजे तुम्ही याला 8 फॅक्टोरियल लिहा. म्हणजे तुमचा आर किती आला? आर झाला 8. करेक्ट. जर आर जर 8 आला तर आपल्याला एन काढायचा आहे. सो एन काढण्यासाठी एन पी आर वापरा किंवा एन सी आर वापरा. ठीक आहे. मी तर सांगेल तुम्हाला कोणता वापरता, एन पी आर एन सी आर कोणताही वापरा. मी एन पी आर वापरतो. ठीक आहे. एन पी आर इज इक्वल टू कोण आहे? 1814400. सो हा झाला एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर. आरची व्हॅल्यू आता 8 पुट करा, इज इक्वल टू 1814400. ठीक आहे. सो दिस एन फॅक्टोरियल वी कॅन राईट नाव एन -1, n-2, n-3, n-4, n-5, n-6, n-7 आणि मग n-8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n-8 फॅक्टोरियल. बरोबर. आणि इज इक्वल टू कोण आहे? इज इक्वल टू आहे 1814400. सो इथलचा n-8 फॅक्टोरियल n-8 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. सो देअरफॉर राहिलो कोण? n, n-1, n-2, n-3, n-4, n-5, n-6, n-7 इज इक्वल टू 1814400. ओके. किती नंबर्स लागतात कॉन्झिक्युटिव्ह मला आता? 1 2 3 4 5 6 7 8 नंबर लागत आहेत. आणि एक आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा की इथं 0 आलेला आहे शेवटी. बरोबर. म्हणजे 10 वगैरे मल्टिप्लिकेशनमध्ये असणार आहेत. ठीक आहे. सो ते नंबर्स कोणते आहेत आता? त्याचा आन्सर तुमचं 1814400 येत आहे. तुमचं 8 फॅक्टोरियलचा आन्सर आत्ता काय आलं होतं? 8 फॅक्टोरियल तुमचा होता 40320. बरोबर. 45ने डिवाइड केल्यावरती तो नंबर तुमचा 8 फॅक्टोरियल झाला होता. 45ने डिवाइड जर नाही केलं, म्हणजे 45ने ते डिवाइड केल्यावरती 8 फॅक्टोरियल झाला होता. 45 9 जर घेतला आणि 10 जर घेतला, एक समजा 10 आला. मी किती नंबर्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 करून बघा रे. 10 पासून स्टार्ट केलं समजा मी. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 2 3 4 5 6 7 आणि 8 3. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3. याचा आन्सर बघा काय येते? 1814400 येत आहे का? यायला पाहिजे. कारण काय आहे बघा, इथंच तुम्हाला लॉजिक कळलं ना रे. याचं 40320चा आन्सर तुमचं 8 फॅक्टोरियल आलं होतं. कधी? जास्त तुम्ही 45ने डिवाइड केलं होतं त्याला. बरोबर. मग तो 45 समजा जर नसता इथं, म्हणजे हा 45 जर नाही आहे सपोज. बरोबर. सो तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये काय केलं? मग समजा 8 फॅक्टोरियल
म्हणजे इथं पुढं 2 × 1 आला असता आणखीन. कळतंय का नाही? मी तुम्हाला दाखवतो कसं. जर 8 फॅक्टोरियल असता ना तर पुढं किती आला असता, × 2 × 1 आला असता. सो याचं आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहीत होतं. 8 फॅक्टोरियल ते किती आलं होतं, 40320. पण कधी 45 डिवाइड झाल्यावरती, म्हणजे मला एक्स्ट्रा 45 लागत होता × 45, म्हणजे 45 नको आहे आता मला. आणि त्याचा आन्सर माझा 8 फॅक्टोरियल आहे, बरोबर. मग 8 फॅक्टोरियलचा आन्सर जर मला रिमूव्ह करायचा असेल तर इथं 2 × 1 हा 2 झाला आणि इकडचा 10 × 9 90. सो ह्यो नंबर मला जर नको आहे, म्हणजे यांनी मी सपोज कन्सिडर केला की याला डिवाइड केलं, कोणाला, 10 × 9ला. मग 10 × 9ला जर मी 2ने डिवाइड केलं तर किती होतो, तो नंबर 45 होतो. आता लक्षामध्ये 45 होतं, म्हणजेच काय, खालचा 45 तुमचा निघून जातोय इकडचा, म्हणजेच तुमचा नंबर फक्त कोणता राहतो, ह्यो. ओके, असं लॉजिक मी लावलं. ठीक आहे, तुम्हाला कळलं की नाही कळलं मला माहीत नाही, पण 8 फॅक्टोरियल मला इथं दिसत होता म्हणून मी, आणि इथं 0 पण होता. सो त्या लॉजिकने मी केलं की समजा 10 आणि 9 जर ॲड केलं तर 10 × 9 90 होईल, 95 to 45. सो इकडचा 2 × 1 निघून जाईल. ओके, सो ठीक आहे. सो बाय युझिंग नाव किंवा बाय कम्पेरिंग बोथ साइड्स, म्हणून कम्पेरिंग बोथ साइड्स. सो यांची व्हॅल्यू तुमची किती झाली, 10 झाली, बरोबर. आर तुमचा 8 आला होता, n 10 झाला. पण हे आन्सर आपला n नाही झाला, कारण आपल्याला काय काढायचं आहे, n + 4CR + 3. देअरफॉर n + 4CR + 3 इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू किती आहे, 10. 10 + 4 किती झाला, हा 14. आरची व्हॅल्यू किती आलेली, 8. 8 + 3 किती झाला, हा 11. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, 14 फॅक्टोरियल अपॉन 11 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 14 - 11 फॅक्टोरियल, बरोबर. सो काय होईल, 14 फॅक्टोरियल अपॉन 11 फॅक्टोरियल. 14 - 11 किती, 3 फॅक्टोरियल. सो 14 वी कॅन राईट 14 × 13 × 12 × 11 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 11 फॅक्टोरियल × 3 फॅक्टोरियल. म्हणजेच तुमचा 11 फॅक्टोरियल 11 फॅक्टोरियल झाला कॅन्सल. राहिलं कोण, 14 13 12 आणि 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6 असती आहे. 6 × 12 किती आहे तर आन्सर आहे, 14 × 13 × 2 राहतोय बघा, 364. 364. ओके, सो दिस इज द आन्सर, 364. ओके, कळलं का आता हे. सो याच्यामधला एक क्वेश्चन नंबर 6 आहे, लगेच ह्याच्या खाली इफ NCR - 1, ठीक आहे, आणि NCR दिला आहे, NCR + 1 दिला आहे. आता तुम्हाला RC5 काढायचा आहे. सो क्वेश्चन नंबर 6चा तुम्ही होमवर्क करा आणि याला रेफरन्स लिहा. हा क्वेश्चन कोणासारखा सॉल्व करायचा, तिथं नाही का आपण 3 टर्म होत्या बघा, अगोदर पहिल्या 2 टर्म घेतल्या, इथं पण तेच करायचं. 3 टर्म आहेत, पहिल्या 2 टर्मचे डिव्हिजन घ्या, मग दुसऱ्या आणि तिसऱ्याची. रेफरन्स क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड, ठीक आहे. त्याने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व होईल. होमवर्क करत चला बरं करे, ठीक आहे. सो आता असेच काही क्वेश्चन्स आहेत ते आपण अगोदर डिस्कस करूया आणि मग आपण वर्ड प्रॉब्लेम तर घेणारच आहे त्यानंतर. आता डायरेक्टली या क्वेश्चन नंबर 16 वरती. क्वेश्चन नंबर 16. ओके, क्वेश्चन नंबर 16 काय, फाइंड n आहे. इफ त्यातला पहिला एक्झाम्पल तुम्हाला दिला आहे, NC8 = NC12. NC8 = NC12. आता याला समजून घ्या बघा, याला तुम्ही सॉल्व कसं करणार आहे. हे दोघं इक्वल आहेत, बरोबर ना, हे दोन परमिटेशन इक्वल आहेत. सो आपण काल प्रॉपर्टी नंबर 5 काय बघितली होती, वी हॅव प्रॉपर्टी नंबर 5 काय होती, NCR = का असतो, NCN - R असतो. येतं लक्षामध्ये, NCR = का असतो, NCN - R. आता इथं n तर सेम आहे आणि इथं 8 = 12. 8 = 12 पॉसिबल आहे का, 8 आणि 12 तर इक्वल नाही आहे, म्हणजेच इथं कोणती प्रॉपर्टी यूज झालेली आहे, 5 नंबरची, NCN - R. ठीक आहे ना. आता
याच्यासाठी काय करायचं बघा, जसं मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, म्हणजे हीच प्रॉपर्टी आहे पण त्यांनी तिने काय केलं, एक्स आणि वायमध्ये एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. सो फॉर्म्युला असा आहे, इफ एन सी एक्स इज इक्वल टू एन सी वाय, कारण ह्या दोन व्हॅल्यू सारख्या नाहीत बट एन एन तर सेम आहे, असं जर असेल तर देन आयदर, तर दोनपैकी एक कंडिशन तुमची करेक्ट असते. पहिली कंडिशन आहे आयदर तुमचे एक्स आणि वाय इक्वल असतील, इथं तुमचे एक्स आणि वाय ते इक्वल नाही आहे. ओके, और तुमची सेकंड कंडिशन अशी असेल की तुमचा एक्स हा एन मायनस वाय असेल, म्हणजे तेच हा एक्स म्हणजे आर, एन मायनस वाय म्हणजे एन मायनस आर. हीच प्रॉपर्टी फक्त ती एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये तुम्हाला डिफाईन केली आहे. ठीक आहे, ओके. मग आता समजा तुम्ही इथं एक्सला जर 8 कन्सिडर केलं, ही सेकंड ना, एक्स इज इक्वल टू वाय तर पॉसिबल नाही आहे या केसमध्ये वरच्या. मग एक्सला जर तुम्ही 8 कन्सिडर जर केलं तर एन मायनस वायची व्हॅल्यू किती होईल, इथं 12 होईल. तुम्हाला एन काढायचं आहे, मग -12 इकडं काय झालं, +12. 12 + 8 किती, 20. हे झालं आन्सर. कळलं वगैरे. ओके, सो हे ॲज अ फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. याने तुम्हाला थोडं सिम्पल जाईल. जर ती प्रॉपर्टी वापरणं तुम्हाला थोडं डिफिकल्टी जाते. ठीक आहे, प्रॉपर्टी वापरून मी तेच केलं असताना एन सी आर इज इक्वल टू एन सी एन मायनस आर, बरोबर. म्हणजे असा इथं एका नंबरमधून म्हणजे एनमधून 8 मायनस झाला तर मला आन्सर 12 भेटतं आहे. एका नंबरमधून 8 मायनस झाला तर मला आन्सर किती भेटतं आहे, 12 भेटतं आहे. एन मायनस आर आहे ना हा, म्हणजे 8 कोणामधून मायनस झाला असणार आहे, तर 20मधून. ऑब्वियस 20 मायनस 8 किती, 12. हेच असं मी लॉजिक लावलं असतं. ठीक आहे, ओके. आणखीन एक सॉल्व करू का मी, नाही तर थांबा, याच्यातले दोन तुम्हाला बघा सॉल्व होतात का नाही होते, ते 2, 3, 4, 5 असे क्वेश्चन्स आहेत. टाईम कारण एंड होतोय ना आपला. बघा तुम्हाला समजा जर सॉल्व झाले, ट्राय केले तुम्ही तर बघा, किंवा अदरवाईज आपण उद्या बघूया. ठीक आहे, उद्या मग आपल्याला हे क्वेश्चन्स कंप्लीट करून आपल्याला वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करावं लागतील. हे समजलं असेल तर हे एवढे क्वेश्चन लिहून घ्या, तसे नोट्स तुम्हाला भेटतीलच. आणि होमवर्कचे क्वेश्चन मात्र तेवढे कंप्लीट करा. काय 2 क्वेश्चन दिले फक्त मी तुम्हाला होमवर्कला. एक मिनटं, कोण कोण प्रेझेंट आहे फक्त मी. ओके, कमी येत आज. साक्षी गिरवले प्रेझेंट आहे, सई प्रेझेंट आहे, साक्षी साबले, शिवराज आणि सिद्धी. म्हणजे आज आदिती लबडे नाही आहे, तनिष्का पवार नाही आहे, प्रेम गाडेकर नाही रे कालपासून, आणि आज श्रावणी पण नाही आहे. ठीक आहे, समजलं का रे लेक्चर आजचं. येस सर. ओके, ठीक आहे, थांबूया मग आपण.